गाईज वेलकम टू रवीना कांबळे व्लॉग्स. तर मी खूप दिवसापासून विचार करत होते की आपणही व्लॉगिंग करावी तर ते काही होतच नव्हतं. तर मग आज मी ठरवलं की नाही, आज आपल्याला करायचं आहे, आजपासून आपण करूया. तर मग आता मी चालली आहे डीमार्टला. मग म्हटलं चला आता डीमार्टला पण जात आहे, तर मग आजपासूनच व्लॉग आपण सुरुवात करूया. तर गाईज प्लीज तुम्ही माझा व्लॉग बघा, तुम्हाला कसा वाटतोय काय नाही, आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता चालले मी, तुम्ही पण चला. चला भेटूया तिकडे गेल्यावर. बाय. निघाली आणि बघा घराच्या बाहेर निघालीच तर हा पाऊस चालू झाला. किती वेळ झालं, म्हणजे मी तेव्हाच निघालेली, पण माझ्या मावशीचा आणि माझ्या बहिणीचा कॉल आला. त्यांच्याशी मी बोलत तासभर बसली आणि मग निघावं म्हटलं तर पाऊस थोडा आला, मग तो थांबला. मग म्हटलं चल मम्मी रेडी होऊ आपण. तर रेडी होऊन आम्ही जस्ट निघालो तर परत हा पाऊस चालू झाला. तुमच्यासोबत पण असं होतं का? माझ्यासोबत तर हमेशाच होतं. तर बघा आता इथे माझी बहीण बसले, तिथं मम्मी सुद्धा बसले. आता हा पाऊस कधी जातो काय. तर आता आम्ही निघालोय जायला. तर ना मग ना मी काय करते, माझ्या ह्या कझिन्स आहेत, मग ना मी सारखं ही मनस्वीलाच घेऊन जाते कुठे पण बाहेर, कारण ही खूप सिन्सिअर आहे. आणि मग ही जी पायल म्हणून आहे ना, ही आता माझ्या मागे लागले की दीदी मला पण घेऊन चल, मला पण घेऊन चल. पण मला हिला घेऊन जायचंच नाही, ही खूप आगाऊ आहे. हा नाही करत. का आता आम्ही निघाले, तुम्हाला माहिती आहे 2 वेळा घराबाहेर आले, पाऊस बघून रिटर्न घरामध्ये गेलो. पण आता थोडं थांबला तर म्हटलं नाही बाबा चला जाऊ. मम्मी बोलली आता नको थांबायला, चल आता निघालोय. तर मग आता निघालो, चला तर भेटू पुढे. बाय. गाईज आता आम्ही आलो आहे, तर चला मी बघते, आता भेटू आपण. गाईज आम्ही सध्या डिमांडमध्ये राशन घेतो, तुम्ही बघू शकता. तर ती माझी दीदी आहे आणि मोठी मम्मी आहे. ते राशन घेतात सध्या तरी, डाळ वगैरे तुम्ही बघू शकता. इथे खूप गर्दी पण नाहीये. आली आता ठेवते. सो आपण कंटिन्यू करूया. सो गाईज तुम्हाला दाखवते, दीदीने केवढंसं पाकिट आणलंय बघा पापडचं. बघ किती कंजूस आहे माझी बहीण, एकच पाकिट आणलं पापडचा. तो घरी आहे त्यांना काय माहिती बघा. सो गाईज तुम्ही बघू शकता, आम्ही डिमांडमध्ये आलेलो आहे आणि आमचं सगळी तरी राशन घेतलंय आणि तुम्हाला दाखवते. ही मोठी मम्मी आणि इकडे दीदी आहे माझी. सो डिमांडमध्ये खूप गर्दी नाही, आज खूप लकी आहे. नाही तर जेव्हा पण तेव्हा खूप गर्दी भेटते आम्हाला. तुम्हाला दाखवू शकते सध्या तरी डिमांडमध्ये जास्त गर्दी नाही आहे. बघा. सो अजून पुढे काय काय होत आहे मी तुम्हाला दाखवतच राहील, तर ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. झालं गाईज. फायनली आम्ही निघालो. एवढं थकलोय आम्ही, काय सांगू तुम्हाला. आता आम्ही घरी जायला निघालोय. आता घरी जाऊन आराम झोपू वाटते. खूप जेवण पण नाही बनवणार, खूप म्हणजे खूप थकले, काय सांगू मी आता. गाईज आम्ही आलोय डीमार्टवरनं आणि एवढं थकलोय ना आम्ही, काय सांगू तुम्हाला. आता मम्मी ते बसले सामान काढत. चला गाईज तुम्हाला मी फ्रेश झाल्यानंतर भेटते. बाय. फ्रेश झालेली आहे. तर डीमार्टवरून जेवढा सामान घ्यायला स्ट्रगल लागत नाही ना, तेवढा घरी आल्यावरती हे सामान लावण्यामध्ये स्ट्रगल आहे. आले फ्रेश होऊन सामान लावले तरी काय ते संपतच नाही. आता मला कंटाळली मी लावून तरी एवढं बाकीच आहे. हे बघा, चला आवरून भेटते तुम्हाला. हे डब्बे घासून घुसून आता हे पूर्ण पॅक करणार. मम्मी थकलीस की नाही? काय बोलतेस, नाही थकली? व्हेरी गुड, मस्त. आजकालचे काय मुलं मुली शेपोळे आहेत नसते, काय त्यांच्या खाण्यामध्ये दम नाही, म्हणून त्यांच्या अंगात पावर नाही. आणि पहिलं खूप काय काय खाल्लेलं आहे, ताकदीचा माल एकदम. हा ना, बरं आहे बाई. चल सर्व
सामान वगैरे लावून झालं आणि जेवण वगैरे सुद्धा बनवलं आणि जेवलो आम्ही. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.